महाराष्ट्र राज्याने SC/STचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असून हा निधी SC आणि ST वर्गातील लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांना देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. तर आपण बघू शकतोय मराठी योजना माहिती या चॅनलवर जावर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्याने SC/STचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असून राज्याने अनुसूचित जाती जमातींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे. महाराष्ट्राने अनुसूचित जाती जमाती निधीतून 746 कोटी रुपये महिला कल्याणकारी योजनेत वळवलेले आहेत. त्यामुळे आर्थिक ताणतणावात कायदेशीर चिंता निर्माण झालेल्या आहेत असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी जारी केलेल्या सरकारी ठरावात म्हणजेच GRमध्ये म्हटले आहे की आर्थिक अडचणीस सापडलेल्या महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती ST साठीच्या अर्थसंकल्पातील 746 कोटी रुपयांची तरतूद महिलांसाठीच्या त्यांच्या प्रमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजनेत वळवलेली आहे. हा निर्णय जो महाराष्ट्र सरकारवर असलेल्या आर्थिक ताणाचे आणखी एक सूचक आहे. तो केंद्रीय वित्त आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर GRनुसार सामाजिक न्याय विभागाने योजना खर्चासाठी वाटप केलेल्या रुपये 3,960 कोटींपैकी 410 कोटी आणि लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाला वाटप केलेल्या 3,240 कोटींपैकी 335 कोटी इतका निधी वापरण्यास राज्याने मंजुरी दिलेली आहे. तर वळवलेल्या निधीचा वापर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सामाजिक आर्थिक गटातील लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी केला जाईल असे GRमध्ये म्हटलेले आहे. या निर्णयाच्या कायदेशीरतेवरून राज्य सरकारी अधिकाऱ्यांमध्ये विविध मतभेद आहेत. नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये अशा प्रकारच्या निधीचा वापर करण्यास परवानगी नाही आणि हा खर्च फक्त अनुसूचित जाती आणि जमातींवरच खर्च करावा लागतो असे सामाजिक न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ओडिशा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या काही राज्यात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या निधीचे वाटप अहस्तांतरणीय आणि अस्थिर करणारे असे कायदे आहेत. याचा अर्थ या वर्गांसाठी संपूर्ण निधी आर्थिक वर्षातच वापरला जावा असे काही कायदे आहेत. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की महाराष्ट्र सरकारही असाच कायदा आणण्याची योजना आखत होते, परंतु राजकीय नेत्यांच्या एका विशिष्ट गटाने त्याला विरोध केला. दुसरीकडे राज्याच्या वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने आग्रह धरला की तांत्रिकदृष्ट्या सरकारच्या आदेशात काहीही चूक नाही. GRमध्ये असे म्हटले आहे की या दोन्ही विभागांकडून लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणारा निधी दोन्ही वर्गातील लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल. यापूर्वीही इतर विभागांच्या योजनांसाठी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या निधीतून असे वाटप करण्यात आले होते. उदाहरणार्थ अनुसूचित जाती आणि जमाती निधी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांसारख्या पेन्शन योजनांसाठी वापरला जातो असे अधिकाऱ्याने सांगितले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,46,00,000 नोंदणीकृत लाभार्थी आहेत, जे वंचित महिलांना दर महिना 1,500 इतका भत्ता देतात. तर महाराष्ट्र सरकार दरमहा या वितरणासाठी 3,800 कोटींची तरतूद करते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीला मिळालेल्या प्रचंड विजयामागील एक प्रमुख कारण म्हणून या योजनेला श्रेय देण्यात आले. तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अंदाजे 45,892 कोटी रुपयांच्या महसुली तूट असल्याने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या विविध लोकप्रिय योजनांसाठी अर्थसंकल्पीय वाटप करणे आता कठीण होत आहे. तर आपण बघू शकतोय राज्याने SC आणि STचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे आणि हा निधी SC/ST प्रवर्गातील लाडक्या बहीणच्या लाभार्थ्यांना वापरण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.